गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला पहिला टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट आता संपला आहे. आता मी मागच्या 14 वर्षांमध्ये मेडिकल CET आणि इंजिनिअरिंगला जे क्वेश्चन आले ते क्वेश्चन आता कव्हर करणार आहे. आता लॉकडाऊन असल्यामुळं आपल्याला मटेरियल आपला लाईव्ह क्लास चालू नाही आहे, त्यामुळं आपल्याला JEEचं आणि नीटचं मटेरियल सॉल्विंग करता येत नाही. टिल देन मी काही क्वेश्चन तुम्हाला सेंड करेन. आता मी इथे घेताना ऑलमोस्ट ऑल क्वेश्चन कव्हर करणार आहे. ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी व्हरायटी ऑफ क्वेश्चन कव्हर करणार आहे. ओके, तर आता पहिला पॉईंट, सपोज करा एन इज न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ युनिट. n is numerical value of unit and u is unit, then n is always inversely proportional to u. Numerical value is always inversely proportional to unit, that is nu is equal to constant. म्हणजेच n1 u1 must be equal to n2 u2. आता एन म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू, यू म्हणजे युनिट. ह्याचा अर्थ काय होतो बघा, जसं युनिट छोटं होत जाईल त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू वाढत जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आता मीटर आणि सेंटीमीटर याच्यामध्ये सेंटीमीटर हे युनिट छोटं आहे आणि मीटर हे युनिट मोठं आहे. मग मीटरची व्हॅल्यू जर 1 असेल तर सेंटीमीटरमध्ये ती व्हॅल्यू किती होते, 100 होते. म्हणजे युनिट जर छोटं झालं तर त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू काय होते, वाढते. बरोबर आहे. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ग्रॅम हे युनिट छोटं आहे आणि kg हे युनिट मोठं आहे. आता बघा, kgची व्हॅल्यू 1 आहे तर ग्रॅममध्ये तीच व्हॅल्यू किती झाले, 1000 झाले. म्हणजे युनिट छोटं झालं तर त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू काय होते, वाढते. त्यामुळं काय लिहायचं, n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू यू और n1 u1 इज इक्वल टू n2 u2. आपण सिग्निफिकंट फिगर स्टडी केल्यात, बरोबर आहे. आता सिग्निफिकंट फिगरमध्ये आपण एक रूल स्टडी केला आहे, इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉईंट, इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉईंट देन एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. त्यामुळं हा नंबर आहे ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे तर ह्याच्यामध्ये एंडिंगवाले झिरो सिग्निफिकंट नाही आहेत. त्यामुळे ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे, 1 आहे. किंवा 5000 याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे त्यामुळे एंडवाले झिरो सिग्निफिकंट नाही आहेत. या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती झाल्या, 1 झाल्या. पण जर हे असं असेल 5000 मीटर म्हणजे त्या नंबर नंतर जर युनिट येत असेल तर मात्र एंडिंग झिरो सिग्निफिकंट असतात. त्यामुळे ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर झाल्या 4. किंवा 100 किलोमीटर ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर झाल्या 3. लक्षात आलं मी काय म्हणतोय, नीट समजून घ्या. जर नुसता नंबर दिलेला असेल, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलंय 7000, बरोबर आहे. ह्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, बरोबर आहे. ह्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे तर ह्याच्यामध्ये एंडिंग झिरो सिग्निफिकंट होणार नाहीत. त्यामुळे सिग्निफिकंट फिगर किती आली, 1 आली. पण जर असं असेल 7000 सेंटीमीटर मागे जर युनिट येत असेल तर मग एंडिंग झिरो सिग्निफिकंट होतात. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 4 आली. लक्षात आलं. हे 2 खूप इम्पॉर्टंट जेईवाले पॉईंट. आता हा जो टॉपिक आहे याच्यावर मेनली क्वेश्चन येतात ते युनिट्सवर येतात किंवा डायमेन्शन्सवर येतात आणि आपण एरर ॲनालिसिस स्टडी केलं आहे त्या एरर ॲनालिसिसवर न्यूमरिकल येतात. ओके, मग आता एरर ॲनालिसिसचे काही न्यूमरिकल आपण सॉल्व करूयात. असे सेम न्यूमरिकल मी तुम्हाला होमवर्कसाठी पण देणार आहे. ते होमवर्क तुम्ही सॉल्व करा म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होती. ओके, लेंथ ऑफ रॉड is given by L1 is equal to 2.5 plus minus 0.1 सेंटीमीटर. लेंथ ऑफ रॉड तुम्हाला दिले 2.5 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर. आफ्टर एक्सपान्शन लेंथ ऑफ रॉड L2 is equal to
2.7 प्लस मायनस 0.3 सेंटीमीटर. ओके, फाईन इलॉंगेशन इन रॉड. आपल्याला रॉडची इनिशियल लेंथ दिले, आपल्याला रॉडची फायनल लेंथ दिले आणि तुम्हाला इलॉंगेशन काढायचं आहे. ओके, आता इथे लक्ष द्या. रॉडची इनिशियल लेंथ किती आहे? 2.5 आहे आणि त्यामधली एरर किती आहे? 0.1 आहे. ही ॲब्सोल्यूट एरर आहे, बरोबर आहे. रॉडची इनिशियल लेंथ 2.5 सेंटीमीटर ही तुम्ही रेकॉर्ड केलेली व्हॅल्यू आहे. ती ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा 0.1 कमी असेल किंवा कदाचित 0.1 जास्त असेल. तर ॲव्हरेज लेंथ ऑफ रॉड 2.5 आहे आणि त्या मेजरमेंटमधली ॲब्सोल्यूट एरर 0.1 आहे. फायनल लेंथ ऑफ रॉड 2.7 सेंटीमीटर आहे आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर 0.3 सेंटीमीटर आहे. तुम्हाला फाईंड करायचं आहे इलॉंगेशन, बरोबर आहे. देअरफॉर इलॉंगेशन L इज इक्वल टू L2 मायनस L1, बरोबर आहे. इलॉंगेशन म्हणजे फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ. देअरफॉर L इज इक्वल टू 2.7 मायनस 2.5. देअरफॉर L इज इक्वल टू 0.2 सेंटीमीटर, बरोबर आहे. आता आपल्याला इलॉंगेशनमधली एरर काढायची आहे. इलॉंगेशनची रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आली? 0.2 आली. पण मी अगोदर म्हटलंय तसं कोणतंही मेजरमेंट ॲब्सोल्यूट नसतं, त्याच्यामध्ये काहीतरी एरर असते. मग इलॉंगेशनमधली एरर काढूया. डेल्टा L इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा L1 प्लस डेल्टा L2. डेल्टा L1 म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग, डेल्टा L2 म्हणजे ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग. आता लक्ष द्या, ऑपरेशन जरी मायनस असलं तरी एरर ही कायम ॲडच होते. लक्षात आलं का? हे कायम लक्षात ठेवायचं. ऑपरेशन ॲडिशन असू द्या, डिफरन्स असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या किंवा डिव्हिजन असू द्या, एरर ह्या कायम ॲडच होतात. सो डेल्टा L इज इक्वल टू प्लस मायनस ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट रीडिंग 0.1 आहे प्लस ॲब्सोल्यूट एरर इन सेकंड रीडिंग 0.3 आहे. सो हे आलं प्लस मायनस 0.4. सो इलॉंगेशन ऑफ रॉड इन विथ एरर लिमिट, इलॉंगेशन आलं 0.2 प्लस मायनस 0.4 सेंटीमीटर. सो इलॉंगेशनची रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आली? 0.2 आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर किती आली? 0.4. न्यूमरिकल क्लिअर झालं. एक लक्षात ठेवायचं, ऑपरेशन मायनस जरी असलं, ऑपरेशन जरी डिफरन्स असला तरी एरर ही कायम ॲडच करायची. ओके, पुढचं न्यूमरिकल करूया. देर आर टू रॉड्स. लेंथ ऑफ फर्स्ट रॉड L1 इज इक्वल टू 12.5 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर. Length of second rod is 10.2 plus minus 0.2 centimeter. These two rods are combined together. Find final length of rod. ओके, पहिला रॉड आहे त्याची लेंथ जी तुम्ही रेकॉर्ड केली ती किती आहे? 12.5 आहे आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे? 0.1 आहे. सेकंड रॉडची रेकॉर्डेड लेंथ आहे 10.2 आणि त्यामधली एरर किती आहे? ॲब्सोल्यूट एरर 0.2 आहे. आता ह्या दोन रॉडना तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला रॉडची फायनल लेंथ फाईंड करायची आहे विथ एरर लिमिट. देअरफॉर L इज इक्वल टू, आता दोन रॉडना कंबाईन केलं आहे मग फायनल लेंथ किती आली? L1 प्लस L2, बरोबर आहे. सो L इज इक्वल टू 12.5 प्लस 10.2. सो रॉडची फायनल लेंथ आली 22.7 सेंटीमीटर. ही रॉडची फायनल लेंथ आहे. आता ही लेंथ तुम्ही जी रेकॉर्ड केली त्याच्यामध्ये काहीतरी एरर असणार, मग आपल्याला ती एरर फाइंड करायची आहे.
Therefore delta L is equal to plus minus delta L1 plus delta L2. Therefore delta L is equal to प्लस मायनस पहिल्या रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर आहे 0.1 आणि दुसऱ्या रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर आहे 0.2. सो हे आलं 0.3. देअरफॉर फायनल लेंथ ऑफ रॉड विथ एरर लिमिट इट इज 22.7 प्लस मायनस 0.3 सेंटीमीटर. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही जी फायनल लेंथ फाइंड केली ती किती आहे 22.7 आहे आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.3. क्लिअर झालं. हे न्यूमरिकल लक्षात आलं का तुमच्या. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल करूयात. इनिशियल टेम्परेचर θ1 इज इक्वल टू 87.1 प्लस मायनस 0.4 डिग्री सेल्सिअस. फाइनल टेम्परेचर is 37.5 plus minus 0.1 डिग्री सेल्सिअस. फाइंड डिक्रीज इन टेम्परेचर. आपल्याला डिक्रीज इन टेम्परेचर फाइंड करायचं. कळलं का. मग आता डिक्रीज इन टेम्परेचर फाइंड करायचं असेल तर आपल्याला इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल टेम्परेचर करावं लागेल. आता आपलं इनिशियल टेम्परेचर किती आहे त्याची रेकॉर्डेड व्हॅल्यू आहे 87.1 आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.4. आपलं फायनल टेम्परेचर किती आहे 37.5 आणि त्यामधली एरर किती आहे 0.1. मग डिक्रीज इन टेम्परेचर काढूया. θ इज इक्वल टू θ1 मायनस θ2. देअरफॉर θ इज इक्वल टू 87.1 मायनस 37.5. तर डिक्रीज इन टेम्परेचर आलं 49.6 डिग्री सेल्सिअस. आता ही आपल्या टेम्परेचरची रेकॉर्डेड व्हॅल्यू आहे. डिक्रीज इन टेम्परेचरची रेकॉर्डेड व्हॅल्यू आहे. मग आता यामधली ॲब्सोल्यूट एरर फाइंड करूयात. डेल्टा θ इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा θ1 प्लस डेल्टा θ2. आता इथे लक्ष द्या. मॅथमॅटिकल ऑपरेशन जरी डिफरन्स असलं तरी एरर मात्र कायम ॲडच होत असते. सो हे आलं प्लस मायनस 0.4 प्लस 0.1. सो हे आलं प्लस मायनस 0.5. देअरफॉर θ डिक्रीज इन टेम्परेचर विथ एरर लिमिट हे आलं 49.6 प्लस मायनस 0.5 डिग्री सेल्सिअस. क्लिअर झालं. सो आपलं टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरची रेकॉर्डेड व्हॅल्यू आहे 49.6 आणि त्यामध्ये ॲब्सोल्यूट एरर किती आले 0.5. समजलं. न्यूमरिकल लक्षात आलं. तर एक लक्षात ठेवायचं. आता हा मी खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय. ऑपरेशन जर ॲडिशन किंवा डिफरन्स असेल ऑपरेशन जर ॲडिशन किंवा डिफरन्स असेल तर एरर ही ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायची. पण ऑपरेशन जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायचं. लक्षात आलं. पुन्हा एकदा सांगतो मी. ऑपरेशन जर ॲडिशन किंवा डिफरन्स असेल तर एरर ही ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायचं. पण ऑपरेशन जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायचं. मग पुढचं न्यूमरिकल करूयात. लेंथ ऑफ रेक्टँगल इज 2.1 प्लस मायनस 0.1 सेंटीमीटर and breadth of rectangle is 1.8 plus minus 0.2 centimeter. Find area with error limit.
ओके. लेंथची रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आहे 2.1 आहे आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.1 आहे. ब्रेडची रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आहे 1.8 आणि त्यामधली ॲब्सोल्यूट एरर आहे 0.2. आता आपण अगोदर जे 3 न्यूमरिकल स्टडी केलेत ते ॲडिशन किंवा डिफरन्सवाले न्यूमरिकल होते, ज्याच्यामध्ये आपण ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये एरर डिटरमाइन केली होती. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेड. आता हे ऑपरेशन आहे ते मल्टिप्लिकेशन आलं आहे. जर मल्टिप्लिकेशन असेल तर एरर ही कायम रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायची. मग पहिल्यांदा एरिया फाइंड करूयात. एरिया इज इक्वल टू 2.1 इंटू 1.8. सो एरिया आला 3.78 सेंटीमीटर स्क्वेअर. ही एरियाची रेकॉर्डेड व्हॅल्यू. आता मी मगाशी म्हटलं तसं कोणतेही मेजरमेंट ॲब्सोल्यूट नसतात, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी एरर असते. आता लेंथच्या मेजरमेंटमधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.1 आहे. ब्रेडच्या मेजरमेंटमधली ॲब्सोल्यूट एरर 0.2 आहे. म्हणजे एरियाच्या मेजरमेंटमध्ये पण काहीतरी एरर असणार आहे. ऑपरेशन जर ॲडिशन किंवा डिफरन्स असेल तर एरर ही कायम ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायची. पण ऑपरेशन जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही कायम रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेजच्या टर्ममध्ये काढायचं. मग आता इथं ऑपरेशन मल्टिप्लिकेशन आहे, मग आपल्याला रिलेटिव्ह एरर फाइंड करावी लागेल. मग रिलेटिव्ह एरर इन एरिया डेल्टा ए अपॉन ए. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय आहे ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ मेजरमेंट इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा एल अपॉन एल प्लस डेल्टा बी अपॉन बी. बरोबर आहे. डेल्टा एल अपॉन एल म्हणजे रिलेटिव्ह एरर इन मेजरमेंट ऑफ लेंथ. डेल्टा बी अपॉन बी म्हणजे रिलेटिव्ह एरर इन मेजरमेंट ऑफ ब्रेड. आणि ऑपरेशन कोणतं का असे ना एरर ह्या ॲडच होणार आहे. मग हे आलं डेल्टा एल आपलं किती आहे 0.1 अपॉन 2.1 प्लस डेल्टा पी 0.2 डिवायडेड बाय 1.8. मग हे आलं क्रॉस मल्टिप्लाय केलं हे 2 कट होईल 0.1 अपॉन 2.1 प्लस 0.1 डिवायडेड बाय 0.9. म्हणजे हे आलं 0.09 प्लस एक मिनिट 0.09 प्लस हे एक काम करूयात, ह्याला थोडंसं सोपं करूयात. हे 1/9 लिहिता येते आपल्याला. म्हणजे हे आलं 0.1 अपॉन 2.1 प्लस हे आलं 1/9. म्हणजे हे आलं 0.9 प्लस 2.1 डिवायडेड बाय 18.9. म्हणजे हे आलं 2.1 प्लस 0.9 म्हणजे 3 आलं 3/18.9. बरोबर आहे. 3 हे कट होईल 3 1 जार 3 6 जार 3 3 जार तर हे आलं 1/6.3. बरोबर आहे. म्हणजे हे ॲप्रॉक्स येणार 1/6.3. हे कॅल्क्युलेटर यूज करावं लागेल. सो हे येणार 0.185. हे आलं डेल्टा ए अपॉन ए. देअरफॉर डेल्टा ए इज इक्वल टू 0.185 इंटू ए. सो हे आलं 0.185 इंटू 3.78. So delta A is equal to
6.89. सो एरिया विथ एरर लिमिट ही एरियामधली ॲब्सोल्यूट एरर आली. आता एरिया विथ एरर लिमिट लिहायचं असेल तर आपल्याला एरियाची रेकॉर्डेड व्हॅल्यू आणि त्यामधली एरर लिहावी लागेल. सो एरिया इज इक्वल टू हे आलं, रेकॉर्डेड व्हॅल्यू आली 3.78 प्लस मायनस 6.89 सेंटीमीटर स्क्वेअर. कळलं कसं करायचं, लक्षात आलं. तर आपण काय केलं बघा, ऑपरेशन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही कायम कोणत्या टर्ममध्ये घ्यायची, ऑपरेशन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही रिलेटिव्ह एररच्या टर्ममध्ये घ्यायची. तर ॲब्सोल्यूट ऑपरेशन जर ॲडिशन किंवा डिफरन्स असेल तर एरर ही ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये घ्यायची. आपण खूप सारे न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत, त्यामुळे तुमची आयडिया अजून क्लिअर होती. ओके, पुढचं न्यूमरिकल मी करतो. चार्ज फ्लोईंग इज गिवन बाय 5.8 प्लस मायनस 0.1 कूलम and voltage 4.0 plus minus 0.3 volt. Find capacity, find relative error in measurement of capacity. ओके, तुम्हाला कपॅसिटीच्या मेजरमेंटमधली एरर फाइंड करायची. ओके, मग कपॅसिटी फॉर्म्युला असतो C इज इक्वल टू Q अपॉन व्ही. आता आपण डायमेन्शन ऑलरेडी स्टडी केले, तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करून ठेवले असतील. सो कपॅसिटी Q 5.8 डिवायडेड बाय 4. सो कपॅसिटी आली 1.45 फॅरड. ओके, ही कपॅसिटीची रेकॉर्डेड व्हॅल्यू. आता आपल्याला रिलेटिव्ह एरर काढायची आहे. मी मगाशी म्हटलं तसं ऑपरेशन जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर ही कोणत्या टर्ममध्ये फाइंड करायची असते, रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये. मग डेल्टा सी अपॉन सी इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा क्यू अपॉन क्यू प्लस डेल्टा व्ही अपॉन व्ही. मग हे आलं प्लस मायनस डेल्टा क्यू, चार्जमधली पर्सेंटेज एरर 0.1 आहे, 0.1 डिवायडेड बाय 5.8 प्लस व्होल्टेजच्या मेजरमेंटमधली ॲब्सोल्यूट एरर 0.3 डिवायडेड बाय 4.0. मग हे आलं 0.4 प्लस 1.74 डिवायडेड बाय 23.2. ओके, मग हे आलं 2.14 डिवायडेड बाय 23.2. सो हे आलं 0.09 डेल्टा सी अपॉन सी. सो डेल्टा सी अपॉन सी म्हणजे रिलेटिव्ह एरर. सो रिलेटिव्ह एरर इन मेजरमेंट ऑफ कपॅसिटी 0.09 आली. आता तुम्हाला जर पर्सेंटेज एरर विचारलं असेल, मी मगाशीच म्हटलं तसं ऑपरेशन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर तुम्ही पर्सेंटेज एररच्या टर्ममध्ये काढली तरी चालते. मग डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 इज इक्वल टू हे आलं 0.09 इंटू 100. सो हे आलं 9%. तर कपॅसिटीची रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आहे, 1.45 फॅरड, आणि त्या मेजरमेंटमधली पर्सेंटेज एरर किती आहे, 9%. लक्षात आलं. JEE नीट किंवा AIPMTला हे न्यूमरिकल ऑलरेडी 2006 AIPMTला विचारलं आहे, तर पर्सेंटेज एरर विचारली होती. तर कपॅसिटीच्या मेजरमेंटमधली पर्सेंटेज एरर किती आली, 9%. क्लिअर झालं, न्यूमरिकल लक्षात आलं. मग अजून एक न्यूमरिकल करूयात. करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर इज गिवन बाय I इज इक्वल टू 2.5 प्लस मायनस 0.2 एम्पियर. व्होल्टेज इज इक्वल टू 7.5
प्लस मायनस 0.4 व्होल्ट. फाईन एरर इन मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स. आता अकॉर्डिंग टू ओम्स लॉ आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे ऑपरेशन कोणतं आलं आहे? मल्टिप्लिकेशन आलं आहे. ऑपरेशन डिव्हिजन आलं आहे. ऑपरेशन जर डिव्हिजन असेल तर एरर ही रिलेटिव्ह किंवा पर्सेंटेज एरर असणार आहे. ओके, न्यूमरिकली जेईला विचारलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं फाईन पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स, आणि ऑप्शन होते ते पर्सेंटच्या टर्ममध्ये दिले होते, तर आपण पर्सेंटेज एरर फाईंड करूयात. मग आर इज इक्वल टू 7.5 डिवायडेड बाय 2.5. सो रेजिस्टन्स आला 3.0 ओम. मग रेजिस्टन्सच्या मेजरमेंटमधली पर्सेंटेज एरर डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 प्लस डेल्टा आय अपॉन आय इंटू 100. सो इट इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा व्ही अपॉन व्ही प्लस डेल्टा आय अपॉन आय इंटू 100. सो प्लस मायनस व्होल्टेजच्या मेजरमेंटमधली ॲब्सोल्यूट एरर किती आहे? 0.4 आणि रेकॉर्डेड व्हॅल्यू किती आहे? 7.5. मग हे आलं 0.4 अपॉन 7.5 प्लस 0.2 अपॉन 2.5 इंटू 100. सो क्रॉस मल्टिप्लाय करतो. क्रॉस मल्टिप्लाय केलं की हे आलं 1 प्लस 1.5 डिवायडेड बाय 18.75 इंटू 100. म्हणजे हे आलं प्लस मायनस 2.5 डिवायडेड बाय 18.75 इंटू 100. हे कट केलं 5नं. 0.5 अपॉन 3.77 इंटू 100. ह्याला मी 5नं कट केलं आहे. म्हणजे हे आलं 0.5 म्हणजे 1/2. बरोबर आहे. 1/2 अपॉन 3.77 इंटू 100. म्हणजे हे आलं 100. हा 2 खाली आला डिवायडेड बाय 7.54. सो हे येतं 13.26%. ओके, आता हे करताना मी कॅल्क्युलेटरवर केलेत, पण तुम्ही जेई आणि नीट करताना हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ओरली करावे लागतील. आणि तसा प्रॉब्लेम येत नाही, कारण खाली ऑप्शन दिलेले असतात. त्यामुळे आपल्याला ॲप्रॉक्स आन्सर काढलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तर तुमच्या लक्षात आलं का न्यूमरिकल कसे करायचे? ॲडिशन किंवा डिफरन्स असेल तर एरर ही ॲब्सोल्यूट एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायची. हे जर ऑपरेशन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर एरर असते ही कायम पर्सेंटेज एरर किंवा रिलेटिव्ह एररच्या टर्ममध्ये डिटरमाइन करायचं. लक्षात आलं? अजून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला अजून न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. तुमच्या आयडिया क्लिअर होईपर्यंत मी न्यूमरिकल घेणार आहे. हे तुम्ही घरात प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता एक लक्षात घ्या, आपला टॉपिक संपला आहे. ह्याची आता टेस्ट लगेच असणार आहे. तो तुम्ही टॉपिकचं प्रिपरेशन स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला टेस्टला प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर झालं? थांबूया.